थेट नागपूरमध्ये आमचे प्रतिनिधी अमर गाणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अमर, भारत पाकिस्तान सामना म्हटला की प्रत्येकाच्या मनामध्ये एक देशभक्तीची ज्योत असते, मात्र यंदाचा जो भारत पाकिस्तान सामना आहे तो पहलगाम आणि ऑपरेशन सिंदूर नंतर होतोय आणि त्यामुळे साहजिकच देशवासियांच्या मनामध्ये नाराजी आहे, संताप आहे आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर या संपूर्ण सामन्याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। अगदी बरोबर आहे की देशभरात याबाबत संताप आहे, पण आता आपण मैदानातील परफॉर्मन्स बाबत, मैदानात दोन्ही टीम्स कशा तुल्यबळ आहे, किती तुल्यबळ आहे याबाबत बोलूया। खरं तर भारत विरुद्ध पाकिस्तान जेव्हा क्रिकेटच्या मैदानावर असतात तेव्हा सगळ्या जगाचं या सामन्याकडे लक्ष असतं। सध्या दोन्ही टीम्स बघायला गेला तर पूर्ण दोन्ही टीमनी काट टाकलेली आहे। युवा खेळाडूंचा भरणा दोन्ही टीममध्ये दिसत आहे, अनेक नवीन प्लेयर दिसत आहे। विराट आणि रोहितच्या एरानंतर भारतीय टीम सूर्याच्या नेतृत्वात जबरदस्त कामगिरी करताना दिसत आहे। जवळपास 21 पैकी 18 मॅच गेले जिंकलेली आहे टीम इंडिया आणि आताची जी पाकिस्तान विरुद्धची लढत आहे तत्पूर्वी भारताकरता एक मन उंचावणारी गोष्ट अशी आहे की यूएई विरुद्ध जो दणदणीत अक्षरशः विजय मिळवला होता तो भारताकरता मोठा असा विजय होता आणि आता पाकिस्तान सुद्धा पहिला एक विजय मिळवून आलेला आहे ओमान विरुद्धचा। आणि या सगळ्याबाबत चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत दोन रणजीपटू सुद्धा आहे क्रिकेटच्या बाबतीत, ते सगळेजण अमित देशपांडे आणि नितीन गावंडे जी आपल्यासोबत आहे। अमित जी, आपण पण टीम इंडियाला जवळून ओळखतात, कशी पाहता आजच्या मॅच भारत विरुद्ध पाकिस्तान? किती तुल्यबळ वाटतंय दोन्ही संघ आणि भारताची बाजू किती वरचढ वाटते आपल्याला? भारताची बाजू वरचढ तर आहेच, कारण की एक्सपिरियन्स प्लेयर पुष्कळ आहेत आपल्या टीममध्ये, संघामध्ये आपल्या। आणि पाकिस्तानची जी टीम आहे ती नवे खेळाडू आहेत त्याच्यात, आणि आपल्याकडे सूर्यकुमार आहेत, शुभमन गिल आहेत आणि बॅटिंग डेप्थ चांगला आहे, तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की वन साइड गेम राहील। एक चर्चा जी असते की हॅरिस विरुद्ध बुमरा आणि गिल विरुद्ध आफ्रिदी अशी ही लढत होईल, अशी एक प्रचंड चर्चा आहे। कसा पाहता या सामन्याकडे? गेल्या काही सामन्यामध्ये भारताचा परफॉर्मन्स जबरदस्त राहिलेला आहे। भारताचा परफॉर्मन्स जबरदस्त राहीलच, कारण भारताची टीम खूप एक्सपिरियन्स आहे आणि नवीन प्लेयर्स आहे पाकिस्तानमध्ये, पण ते तेवढे काही एक्सपिरियन्स प्लेयर्स नाही जेवढे आपल्याकडे आहेत तेवढे। आणि राहिला बॉलिंग डेप्थ, आपली बॉलिंग डेप्थ खूपच चांगली आहे। बुमरा आहे, त्याच्यानंतर अजून कुलदीप आहे, बाकीचेही बॉलर्स आहे, खूप एक्सपिरियन्सवाले बॉलर्स आहेत, त्याच्यामुळे आपली आणि त्यांची काही तुलना करूच शकत नाही आपण, एवढी चांगली टीम आहे आपली। अगदी बरोबर आहे, पण कुठेतरी एक म्हणजे शिवम दुबे आणि याला खेळलेलं होतं गेल्या मॅचला, म्हणजे बॉलर एक घेतला नव्हता, फास्ट बॉलर आहेत पांड्या आणि शिवम दुबे, या दोघांनी बॉलिंग केलेली होती बुमरासोबत। यावेळेला काही कॉम्बिनेशन बदलू शकतं की स्पिनरचे एवढे साथ देऊन परत या दोघांवरती नाही 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 सेम टीम राहील माझ्या मताने, तरी सेम टीम राहील, टीम मध्ये काही चेंज होणार नाही आणि एकदम व्यवस्थित टीम आहे। ह्याच टीम मध्ये कंटिन्यू कॅरी करत गेलो आपण तर आपण नक्की फायनल जिंकू अशी आशा आहे। अमित, एक प्रश्न थोडासा उत्सुकतेने विचारतोय। सोहेल तन्वीर जो पाकिस्तानचा माजी प्लेअर आहे, त्यांनी काही दिवसांपूर्वी एक स्टेटमेंट केलं होतं की सॅम अयूब, ज्याच्या पाकिस्तानी प्लेयर्सला प्रचंड अपेक्षा आहे, तो बुमराला 6 6 मारणार असं ते स्टेटमेंट होतं। आणि किंबहुना तो पहिल्याच मॅचमध्ये ओमान विरुद्ध एक बॉलमध्ये 0 आउट झाला। कसं पाहतो युवा प्लेयर्सकडे, म्हणजे एक फकर जमाल असो किंवा सॅम अयूब असो, हॅरिस असो, आणि हे बडबोले पण जे म्हणू शकतो आपण पाकिस्तानी माजी क्रिकेटपटूंचं, कसं उत्तर देशील? नाही, थोडं हास्यास्पद आहे ते। बुमरा सारख्या बॉलरला एक नवीन येणारा प्लेअर जर का म्हणतोय की मी 6 छक्के मारेल, एवढं सोपं नाही आहे का? बुमराकडे पुष्कळ एक्सपिरियन्स आहे आणि आज मॅच आहे, त्यांनी करून दाखवा जे म्हटलंय ते। तर श्वेता, मी जे सांगतोय की भारतीय टीम्समध्ये चांगली डेप्थ आहे, बॉलिंग कॉम्बिनेशन काय राहील याकडे सगळ्यांचं एक लक्ष राहणार आहे। सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिल्या मॅचमध्ये ज्या पद्धतीने भारताने विजय मिळवला, तर आज कसा भारतीय बॅट्समनचा परफॉर्मन्स राहील याकडे सुद्धा एक सगळ्यांचं लक्ष राहणार आहे। श्वेता, अगदी धन्यवाद अमर दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।